अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्याय व हक्कासाठी आपल्या सोबत JBN महाराष्ट्र। JBN महाराष्ट्र आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्याय व हक्कासाठी सदैव आपल्या सोबत। JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया राज्यातील काही ठळक घडामोडी। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तहसील कार्यालय हे अनधिकृत पार्किंगचे माहेरघर बनले आहे। तहसील कार्यालयाच्या मुख्य दरवाजापर्यंत दिवसभर बिनदिक्कतपणे अनेक गाड्या या ठिकाणी पार्किंग करून ठेवल्या जात आहेत, तर 4 चाकी वाहने सुद्धा आतील मोकळ्या जागेत पार्क करून गाड्यांचे मालक आरामात आपली कामे करून घेत आहे। वसमत तहसील कार्यालयाच्या आवारात नो पार्किंग झोन असा सूचना फलक लावलेला आहे। या सूचना फलका समोरच अनधिकृतपणे गाड्याची पार्किंग केली जात आहे। या अनधिकृत पार्किंगमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून येथील अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईची गरज निर्माण झाली आहे। हरमान सिंग चौहान, JBN महाराष्ट्र रिपोर्ट, वसमत, हिंगोली। स्वच्छतेसाठी सर्वत्र जनजागृती करत असताना परभणी जिल्ह्यातील पाथरी तहसील कार्यालयामध्येच मात्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। पाथरी तहसील कार्यालयातील भिंतींवर पिचकाऱ्या मारल्यामुळे कार्यालयच बकाल झाले आहेत, तर स्वच्छतागृहातच स्वच्छता नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना, महिलांना येथील अस्वच्छतेमुळे प्रचंड मनस्ताप होत असून तहसीलदार वासुदेव शिंदे यांना स्वच्छतेचे धडे देण्याची गरज निर्माण झाली आहे। लक्ष्मण कदम, JBN महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट, परभणी। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।